आणि दरम्यान मंत्री संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच्यामध्ये उडी घेतली। अशा प्रकारच्या घटना या जिहादी प्रवृत्ती आहेत आणि त्यामुळेच निदा खानची अटक मोठी असल्याचं ते म्हणाले। शिवाय या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचीच मुख्य भूमिका आहे असं म्हणत त्यांनीही शिरसाटांना दुजोरा दिलाय। या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे। त्यांची प्रवृत्ती कशी आहे बघा, अशोक खरात सारखा भोंदू बाबा जेव्हा लोकांच्या समोर आला तेव्हा कुठल्याही हिंदू समाजातील व्यक्तिमत्वानी पुढाऱ्यांनी कुणी याचं समर्थन केलं नाही, त्याला जेलमध्ये टाका किंवा त्याला कुणी दडवून ठेवला नाही। दुसऱ्या बाजूला निदा खान सारखा जेव्हा विषय पुढे येतो तेव्हा इम्तियाज जलील आणि त्यांचे सगळे सहकारी उघडपणे भूमिका घेतात। संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। असो, हे सगळं राजकारण बघितल्यानंतर निदा खानला अटक झाल्यानंतर पुढे नेमकं काय काय घडलं तेही आपण पाहूयात। निदा खानला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या सुपूर्द केलं। त्यानंतर नाशिक पोलिसांनी तिला अटक केली आणि संध्याकाळी नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं। याच न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। आज हजर केल्यानंतर तिला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आता याबाबत निदा खानचे वकील आणि पीडित महिलेचे वकील काय म्हणाले तेही पाहूयात। मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला, बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे? बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला? जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन। त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच, इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड। तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल। त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड। मोबाईल हा जप्त झालेला आहे। आता फक्त काय आहे तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा। पुलिस की तरफ से और सरकारी वकील की तरफ से ये मांग की गई कि ये मैटर सीरियस है। निदा खान इज द लास्ट चेन ऑफ चेन इन द प्रेजेंट ऑफेंस, तो उसमें उसको ज्यादा से ज्यादा पुलिस कस्टडी दी जाए, क्योंकि निदा खान ने ही वो विक्टिम के मोबाइल में मुस्लिम ऐप डाले थे, वही उसको हिजाब पहनना सिखाती थी, बुर्का पहनना सिखाती थी, उसको कुछ मुस्लिम कलमा पढ़ाना सिखाते थे। उसको बोलते थे अगर तुमने वो कलमे नहीं पढ़े तो तुम जहन्नम में जाओगे, तुम्हारी फैमिली जहन्नम में। तो निदा खान का इसमें कुछ एक्टिव रोल था। ऐसे कोर्ट पे ये दलील हुई और कोर्ट ने ये सब दलील को कंसिडर करते हुए अभी 2 दिन की पुलिस कस्टडी दी है। अभी 2 दिन में 48 आवर्स में क्या इन्व्हेस्टिगेशन में रिव्हील होते अपन देखते हैं। आता आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि आज या प्रश्नावरनं सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात सोशल मीडियावरनं त्याच्यावरती एक नजर टाकूया। आज जे राजकारण रंगलेलं होतं त्या अनुषंगाने फरार आरोपीला पोलिसांपासून लपवत संभाजीनगरला आणून ठेवलं। 1.5 महिन्यांच्या काळात राजकीय पदाचा गैरवापर करत जलील यांनी आरोपीच्या गुन्ह्या संदर्भातील पुरावे नष्ट केले असतील, शशिकांत कोटा म्हणतात एक्सवरून। युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया कुणाल सावंत यांची आहे। या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांची सुद्धा चौकशी व्हावी, त्यांचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध नक्कीच आहे। फेसबुकवरनं प्रकाश ससाणी म्हणतात, पक्षाच्या एका नगरसेवकाच्या घरी जर निदा खान सापडत असेल आणि इम्तियाज जलील यांना माहिती नाही हे अशक्य आहे। शकुंतला गायकर म्हणतात, इंस्टाग्रामवरनं होय संजय शिरसाट यांची मागणी बरोबरच, इम्तियाज जलील यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी। महाराष्ट्राचा कौल आजच्या प्रश्नाला काय आलाय तेही आपण पाहूयात। पोल सेंटरला पाहूयात कोणत्या पर्यायावरती महाराष्ट्राने जास्त मतं दिलेली आहेत। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खान संबंधी इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशी व्हावी ही मंत्री संजय शिरसाटांची मागणी योग्य वाटते का? 71% लोक म्हणतात होय, 29% लोक म्हणतात नाही। आणि या सगळ्या प्रकरणावरती आता एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा टेक काय ते आपण पाहूया। सरिता,